मी पुष्पलता गुरव. आपण पाहत आहात ज्ञानराज टीव्ही मराठी. पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी. केज तालुका येथे कार्यरत असणारे तहसीलदार राकेश गिड्डे यांच्यावर मिरज तालुक्यातील एरंडोली येथे रात्री 9 वाजता धार्मिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आला. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात तहसीलदार म्हणून कार्यरत असणारे एरंडोली गावचे सुपुत्र तहसीलदार राकेश गिड्डे यांचा लातूर अंबेजोगाई महामार्गावर रेणापूर फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी पहाटे घडली आहे. राकेश गिड्डे यांचे अवघे 31 वर्षे वय होते. ऐन तरुण वयातच त्यांचा अकाली मृत्यू झाला व त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सदर घडलेल्या दुःखद घटनेमुळे एरंडोली गावावर शोककळा पसरली आहे. काल सायंकाळी 7 वाजता त्यांचा मृतदेह एरंडोली या ठिकाणी आणण्यात आला. राकेश गिड्डे यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांचे नातेवाईक व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दुःखद घडलेल्या घटनेमुळे प्रत्येकजण हळहळ व्यक्त करत होता. रात्री 9 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मिरज तालुक्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील नागरिक तसेच महसूल विभागातील सर्व अधिकारी व पदाधिकारी तसेच एरंडोली येथील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंत्यसंस्कार करतेवेळी उपस्थित असलेल्या काही मान्यवरांनी आपल्या श्रद्धांजली व्यक्त केल्या. आज या ठिकाणी आमच्या गावचे सुपुत्र राकेश गिड्डे तहसीलदार यांचं अपघाती निधन झालं आणि आमच्या गावावर शोककळा पसरली आणि एक सर्वगुण संपन्न असं एक व्यक्तिमत्व होतं आणि एक कर्तबशील कार्यरत असं एक तहसीलदार म्हणून त्यांनी काम केलं आणि त्यांच्या जाण्यानं आमच्या गावावर शोककळा आली आणि त्यांच्या मृतात्म्यास चिरशांती लाभो ही मी ईश्वराची प्रार्थना करतो. त्याचबरोबर आज या ठिकाणी मी ग्रामपंचायतच्या वतीनं सर्व संस्थांच्या वतीनं मी त्यांना श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या माझ्या कुटुंबाच्या वतीनं गावच्या वतीनं त्या कुटुंबांना सदिच्छा. आज सकाळी बरोबर 8 वाजता आम्हाला कानावर बातमी मिळाली की राकेश अण्णासाहेब गिड्डे आमचे अधिकारी कार अपघातात त्यांचं निधन झाले असं आम्हाला बातमी कळाली. अक्षरशः आमचा विश्वासच बसला नव्हता. पूर्ण एरंडोली गावावर आमच्या शोककळा पसरली आणि एक असं तरुण वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी नायब तहसीलदार म्हणून पदवी मिळवली. परत त्यांनी तहसीलदार पदापर्यंत झेप घेतली. पूर्ण गरिबीतनं हालाकीतनं त्यांनी तहसीलदारपर्यंत मजल मारली. सध्या केज तालुक्यात ते कार्यरत असताना सकाळी पहाटे त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यांचा अपघाती मृत्यू झाला आणि एरंडोली गावावर आमच्या दुःखाचं पूर्ण डोंगर कोसळलेला आहे. त्यांच्या जाण्यानं ही हानी आमच्या एरंडोली गावाची भरून निघणार नाही. असं अधिकाऱ्याने असं नेतृत्व पुन्हा एरंडोली गावात होणं नाही आणि ही एरंडोली गावावर कोसळलेली पूर्ण हानी आहे आणि गिड्डे कुटुंबावर ईश्वर त्यांना सांभाळण्याची ताकद देव हीच ईश्वरचरणी आमची प्रार्थना. आजचा दिवस आमचा हा काळ दिवस म्हटला तरी काय वावं ठरणार नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अगदी शून्यातून वाटणार नाही असं एक गोरगरिबीतलं एक उमदं नेतृत्व किंवा तहसीलदार पदापर्यंत पोचणं हे एक फक्त विचार होता. तर एकदा शून्यातून त्यांच्या आईवडिलांनी कामाला जाऊन त्यांना शिक्षण दिलं आणि आज ही बातमी खरोखर न सहन होण्यासारखी आहे. बातमी आज सकाळी आम्हाला आमच्या भागातील अत्यंत गरिबीतून आणि एक नामांकित शिक्षण घेतलेले राकेश गिड्डे हे आमचे एक अधिकारी यांचं ॲक्सिडेंट झालेलं आम्हाला समजलं. खूप दुःखद घटना ऐकायला मिळाली. पण एका चांगल्या गरिबीतून उच्च शिक्षण घेऊन मोठे अधिकारी झाले आणि तो अधिकारी फक्त नोकरी करण्यासाठी नव्हते, त्यांच्याबरोबर त्यांचे जर समाजातील ग्रामीण भागातील युवक आणि शिक्षण घेणारे मुलं यांनीसुद्धा एक अधिकारी व्हावेत ह्या दृष्टीने ते प्रयत्न करत होते. एक चांगले अधिकारी आज आमच्यातून गेलेत. हा खूप मोठा दुःखाचा डोंगर त्यांच्या कुटुंबावर हा पडलेला आहे. हा या मोठ्या दुःखातून सावरण्याची या परमेश्वराने त्यांना त्यांच्या शक्ती द्यावी हीच आम्ही मिरज पूर्व भागातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हा बँकेच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि
पुन्हा एकदा त्यांच्या कुटुंबावर जो डोंगर कोसळला आहे त्याच्यातून सावरण्याची परमेश्वराने शक्ती द्यावी ही प्रार्थना करतो.